अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा जो सत्तेतला गट आहे तो सत्तेसोबतच आहे. म्हणजे केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुती. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या. पार्थ पवार हे त्यांच्या पक्षात आता निर्णय घेतात आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाकडनं असा कुठला विचार दिसत नाही की आपण विलिनीकरणाकडे किंवा एकत्रीकरणाकडे पुढाकार घ्यावा किंवा त्यांची इच्छा असेल शरद पवार गटाची तर आपण एकत्रीकरण करावं. पण पुन्हा तेच भाजपनी जर का वरून सांगितलं की ते करावं लागेल, ज्यामध्ये तू जसं म्हणालास की राज्याला एक अर्थमंत्री हवा आहे चांगला आणि जयंत पाटील हे ते दावेदार असू शकतात. मग त्यासाठी तुम्ही आधी विलिनीकरण करा, तुमचा केंद्रातलाही कोटा वाढवून घ्या आणि राज्यातही तुमचा कोटा वाढेल, असं काही शक्यता दिसते विलिनीकरणाची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा केंद्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेला आला होता अशी माझी माहिती आहे. आणि त्यामध्ये असं झालं की शेवटी केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं की अजितदादांच्या कुटुंबातल्या लोकांना विलिनीकरणाची आता अजिबात इच्छा नाही. आणि तशा पद्धतीची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून शरद पवार गटातल्या वरिष्ठ नेत्यांना व्यवस्थित बसून दिल्लीमध्ये समोरासमोर दिली गेलेली आहे, इथपर्यंत माझी माहिती आहे. मुद्दा असा आहे की फायनान्स मिनिस्ट्री ही जयंत पाटलांसाठी पार्थ पवारांना नकोय. फायनान्स मिनिस्ट्री सुनेत्रा पवारांसाठी पार्थ पवारांना हवी आहे. ते दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी सुद्धा नकोय. दिलीप वळसे पाटील अलीकडे खूप ऍक्टिव्ह जरी झाले असतील आणि कदाचित आपल्याला फायनान्स मिनिस्ट्री वगैरे मिळू शकेल असं वाटत असेल त्यांना, तरी तसं होणार नाही. दुसरी गोष्ट ऊर्जावरती समाधान होईल असं म्हणायचं आहे का? ऊर्जावरती समाधान होईल, चांगलं हाताळलेलं आहे ऊर्जा खातं. आणि आता ऊर्जामध्ये महाराष्ट्रातल्या ऊर्जामध्ये ज्या लोकांचे इंटरेस्ट आहेत, ज्या बड्या लोकांचे इंटरेस्ट आहेत, त्यांच्याशी दिलीपरावांचे फार चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होईल असं वाटत नाही. त्याच्याही एक्साईज सुद्धा हाताळलेला आहे. हो, एक्साईज हाताळलेला आहे, पण एक्साईज पेक्षा फायनान्स ऊर्जा एक आणखीन कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आता जे दिल्लीतले सगळे सोर्सेस आहेत आणि आपल्यालाही माहिती आहे की डॉक्टर अभिषेक वर्मा हा एक इंटरनॅशनल माणूस आहे ज्यांनी मध्यस्थी केली आणि ठाकरेंचे 6 खासदार फोडले अशी दिल्लीत खूप मोठी चर्चा आहे आणि त्याला कदाचित शिंदे पुढे सभेवरी नेतील वगैरे वगैरे. मी हे यासाठी सांगतोय की जो थलपती विजयचा टीव्हीके पक्ष आहे त्या पक्षाचे 2/3 आमदार फोडण्यासाठी म्हणून 3 दलाल हे सक्रिय झाले तामिळनाडूमध्ये, चेन्नईमध्ये आणि ते थलपती विजयने मुख्यमंत्री म्हणून पकडले अशी बातमी आलेली आहे. आता शिंदेची ताकद ही दिल्लीपर्यंत पोहोचली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचली आहे. कारण डॉक्टर अभिषेक वर्मा हे एका प्रकरणामध्ये तिहार जेलमध्ये सुद्धा होते आणि त्यांच्या ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आणि ज्या ज्यासाठी ते कुख्यात आहेत त्याचा सगळा सीव्हीज हा सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. आता विषय असा आहे की खासदार का चालले, तर हे उघड गुपित आहे की खासदार हे सत्तेसोबत का चालले आहेत. तर त्यामध्ये सगळं चाललं, सर्व प्रकारचं संरक्षण आलं आणि सर्व प्रकारचं सगळं काही आलं म्हणून ते गेलेत. ते काही मतदारसंघातला विकास आणि मतदारांची काळजी वगैरे असं काही नाही. मग आता शरद पवारांचे जे 8 खासदार आहेत त्यातले 2/3 5 जर का तेही क्यू मध्ये उभे असतील की आमच्यापर्यंत कोणी या, तर ते शिंदे तिथं अप्रोच होऊ शकतात अशी चर्चा आहे. त्याकडे कसं बघतोस? अभिषेक वर्मांचं तुम्ही नाव घेतलं, ते ऑगस्टा वेस्टलँड नावाच्या हेलिकॉप्टरच्या घोटाळ्यामध्ये आरोपी होते. ते संरक्षण खात्यातल्या मोठ्या मोठ्या टेंडर्समध्ये त्यांचा सहभाग असतो अशी चर्चा आहे. लोक का घाबरतात ह्या सगळ्या लोकांबद्दल जाहीरपणे बोलायला मला अनेकदा प्रश्न पडतो. काय म्हणजे ही यांची एकंदरीतच नैतिक पत एवढी आहे ह्या सगळ्या लोकांची की ह्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात बोलावं लागतं हेच दुर्दैव आहे. हे अभिषेक, मला हा प्रश्न पडला की ही बातमी आपल्याकडे असून सुद्धा आपण देऊ शकत नाही असं जर का पत्रकार म्हणत असतील तर मग पत्रकारिता का करायची? एक्झॅक्टली. आणि त्यातली दुसरी गोष्ट आहे म्हणजे अगदी प्रामाणिकपणे अभिषेक वर्मा हे काही म्हणजे अनेकांना उगाच काय काय म्हणजे अलीकडे काय झालंय की 2-4दा चार्टर्ड फ्लाईटने फिरला एखादा नेता म्हणजे काहीतरी फारच मोठा आहे वगैरे. तर ते अभिषेक वर्मा काही फार मोठे वगैरे नाहीत. असं ते कवी श्रीकांत वर्मांचा मुलगा आहे कळलं मला. हो. आणि ते अमित शहानीच आहे. म्हणजे अभिषेक वर्मा स्वप्नात सुद्धा हा विचार नाही करू शकत की ते शरद पवारांचे खासदार. म्हणजे अभिषेक वर्माला माहितीये शरद पवार कोण आहेत.
ते आता अमित शहा वगैरे करणार असतील तर, त्यामुळे अभिषेक वर्मांनी काय नाही केलं. अभिषेक वर्मा म्हणजे अभिषेक वर्मांच्या मागे सुद्धा दुसरी अदृश्य शक्ती असू शकते दिल्लीतली. अदृश्य शक्ती नाही, अमित शहाच अभिषेक वर्मांच्या पाठीशी आहेत. अदरवाईज एवढ्या महत्वाच्या ऑगस्टा वेस्टलँडच्या केसमध्ये काँग्रेसवर आरोप नरेंद्र मोदींनी केले होते, भारतीय जनता पार्टीने केले होते, राजनाथ सिंग अध्यक्ष होते त्यांनी केले होते. अशा केसमध्ये ज्यांचं नाव आलं होतं, तो माणूस एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जर असेल तर तो कुणाच्या इच्छेनुसार असेल, याची सिंपल गोष्ट आहे ना ही. त्याच्यामुळे अभिषेक वर्मांनी काही खासदार आणले नाहीत. अमित शहाची इच्छा होती उद्धव ठाकरेंचे खासदार इकडे आले पाहिजेत. त्याच्यामध्ये त्यांचं काय देवेंद्र फडणवीसांबद्दलचं राजकारण आहे, त्यांची जी काही इच्छा आहे भविष्यातल्या 2029च्या तरतुदीबद्दल, त्यातलं एक एक छोटीशी झलक राज ठाकरेंनी सांगितलं. माझं अंडरस्टँडिंग थोडंसं वेगळं आहे याबद्दल, एकनाथ शिंदेना का मोठं केलं जातंय, का ताकद दिली जाते याबद्दलचं. पण व्हॉट एव्हर, ते अभिषेक वर्मा नाही. आणि अभिषेक वर्मांसारखी माणसं शरद पवारांच्या नादाला लागण्याचा विचार शरद पवार साहेब अगदी आणखीन थकले आणि जरी सिल्वर ओकवर जाऊन नुसते बसले तरी सुद्धा करू नाही शकणार. म्हणजे नॉर्थ एव्हेन्यू त्यांना सगळा पाठ आहे. त्यांना अभिषेक वर्मा पण पाठ आहे. त्यांना अभिषेक वर्माला माहिती नसेल एवढं अभिषेक वर्मा शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ते काही विचार नाही करत त्याचा. हे अमित शहाना जर फोडायचं असेल तर मुळात मुद्दा आता राष्ट्रवादी समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजे अमित शहा थेट शरद पवारांचे खासदार भाजपमध्ये विलीन करून घेतील की नाही, म्हणजे ती शक्यता आहे का? त्याचा उलटा भाग आहे. जर समजा आता आलेल्या बातम्या खऱ्या असतील तर, आणि ते असण्याची शक्यता आहे, तीही की पवार साहेब एका साईडला बीजेपी बरोबर पण बोलतायत आणि पवार साहेब एका बाजूला काँग्रेस बरोबर पण बोलतायत. काँग्रेस बरोबर बोलतायत ही अगदी खरी गोष्ट आहे, त्याबद्दलची मला अगदी फार व्यवस्थित माहिती आहे. पण भाजप बरोबर ते बोलतायत याबद्दलची काही माहिती नाही.